प्रत्येक वेळेला प्रकल्प आला की प्रकल्प करणाऱ्यांनी त्याचं जस्टिफिकेशन देत बसायचं आणि जे त्याला विरोध करतात त्यांनी त्याला विरोध करायचा। पर्यावरणाचा ऱ्हास करूनच विकास होतो ही धारणा चुकीची आहे। पर्यावरणासाठी सुद्धा कधी विकास करावा लागतो। ओव्हर क्राउडिंगमुळे आणि ट्रेसपासिंगमुळे मुंबईमध्ये दररोज 10 ते 12 मृत्यू सबअर्बन रेल्वेवर होतात। त्यामुळे वर्षभरामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार मृत्यू हे सबअर्बन रेल्वेमध्ये होतात। 80 लाख लोक रोज मुंबईत उपनगरीय सेवेने प्रवास करतात आणि तरीही मुंबईच्या रस्त्यांवरच्या वाहनांची संख्या गेल्या 10 वर्षांमध्ये 115 ते 120% वाढलेली। भले तुमची गाडी चांगली आहे, मर्सिडीज मधून बसताय, पण ती गाडी जर त्या वेगाने जाऊ शकत नाहीये तर आय एम व्हेरी शुअर की त्या मर्सिडीज मधला माणूस पण उतरून तो मेट्रोच वापरेल। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलच्या निमित्तानं आपण हा विशेष सिरीज करतोय आणि त्यातली आजची विशेष मुलाखत माझ्याबरोबर आहेत IAS अधिकारी, मुंबई मेट्रोच्या MD आणि महामुंबईच्या अतिरिक्त कमिशनर अश्विनी भिडे मॅडम। मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती पहिल्यांदाच। नमस्कार। गेली जवळपास 3 दशकं मॅडम प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहेतच, पण मुंबईतले जे बदल आहेत त्या सगळ्या बदलांच्या त्या शिल्पकार आहेत, भागीदार आहेत। एक मोठी मुंबई मेट्रो जी उभी राहिली आहे ती त्यांनी घडवली आहे। या सगळ्याच्या निमित्ताने एकूणातच अर्बनायझेशन, मुंबईतलं इतर ठिकाणचं त्यांचे अनुभव आणि त्यातलं विशेषतः ट्रान्सपोर्ट हे नक्की काय घडतं काय नाही हे सगळं मला मॅडमकडून समजून घ्यायचं आहे। पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इतके वर्ष काम केले आणि त्यातला इफ आय एम नॉट रॉंग बहुतांश भाग हा शहरांची संबंधित काम करण्यात, मुंबईशी संबंधित काम करण्यात गेलेला आहे। कशा प्रकारे बदलतायत शहरं महाराष्ट्रातली, काय अनुभव आहे तुमचा? मी मुंबईमध्ये 2008 पासून मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आहे। आधी MMRDA मध्ये मी 5 वर्ष होते, त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, आता त्याच्याच बरोबर मुंबई महानगरपालिकेमधलंही काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे। 15 वर्षामध्ये खूप पुष्कळ बदल शहरांमध्ये होत आहेत। सगळ्यात पहिला बदल मला असं वाटतो की स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांमध्ये आपल्याकडे ग्रामीण विकास हा सगळ्या विकासाचा केंद्रबिंदू होता आणि समूह आपण शहरांच्या विकासाकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा त्याला तुलनेने कमी महत्त्व होतं। याचं कारण त्यावेळची अर्थव्यवस्था ही खूप ग्रामीण होती, परंतु गेल्या दशकामध्ये अर्बनायझेशन किंवा शहरं हीच विकासाची ग्रोथ इंजिन्स आहेत ही एक जी कल्पना आहे ती मला असं वाटतं ती खूप आता मुळापर्यंत रुजली आहे आणि त्याच्यामुळं शहरांमध्ये बदल करणं हे तितकंच आवश्यक आहे याची जाणीव शासनाला तर झालीच आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा झाली। आणि त्यामुळे त्या दृष्टीने जे संस्थात्मक बदल आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्ट्रेंथन करणं, वेगवेगळ्या इतर स्पेशल पर्पज व्हेकल्स म्हणा किंवा इतर ज्या प्रादेशिक स्तरावरच्या किंवा राज्य स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा शहरी विकासाच्या किंवा शहरी पायाभूत सुविधांच्या विकासांमध्ये आणणं ह्या गोष्टी गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या आहेत। आणि दुसरं त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलिसीजमध्ये किंवा धोरणांमध्ये पण पुष्कळ बदल झाला आहे। त्याच्यामध्ये विशेषतः जेव्हा MMRDA मध्ये सुरुवातीला आम्ही ही मोठी कामं घ्यायला सुरुवात केली होती 2008 किंवा त्याच्याही थोडंसं आधीपासून असेल, त्यावेळेला निश्चितपणे एक भूसंपादनाचं किंवा पुनर्वसनाचं धोरण हे शहरी भागासाठी नव्हतं। जो पुनर्वसनाचा कायदा होता किंवा भूसंपादन कायदा होता हे सगळं डोळ्यासमोर ग्रामीण भागातील किंवा निमशहरी भागातील जसं इरिगेशन प्रकल्प आहेत किंवा रस्त्यांचे प्रकल्प आहेत, रेल्वेचे प्रकल्प आहेत, त्यांच्यासाठी लागणारं भूसंपादन या दृष्टिकोनातून त्या सगळ्याची रचना होती। आणि मला आठवते की MMRDA 2008ला जेव्हा आम्ही MUTP किंवा MUIP यासारखे प्रकल्प होते ज्याच्यामध्ये मुख्यतः शहरातल्या रस्त्यांचा विस्तार होता, त्यावेळेला इथं जी झोपडपट्टी स्वरूपामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे आणि ज्या ह्या संरक्षित झोपड्या आहेत त्यांचं पुनर्वसन कसं करायचं यासाठी आपल्याकडे कुठलाही कायदा नव्हता आणि त्यासाठी धोरणही नव्हतं। मग वर्ल्ड बँक त्यावेळेला MMRDAला अर्थसहाय्य करत होती आणि त्यामुळे वर्ल्ड बँकेने मग इन्सिस्ट केल्यामुळं आपण एक धोरण मुंबईपुरतं बनवलं। ते धोरण हे असं खूप सर्दोपट होतं आणि जसजसे आम्ही ॲक्च्युली पुनर्वसनाची कामं करायला गेलो त्यावेळेला मग अनेक नवीन नवीन विषय यायचे आणि मग त्या विषयापुरता आम्ही एक निर्णय घ्यायचो आणि मग त्याचा समावेश धोरणामध्ये करायचो। अशा पद्धतीने हा विकास झाला। पण आज मात्र तुम्ही जर बघाल तर शहरामधलं भूसंपादन असेल किंवा त्याच्याबद्दलचं शासनाचं धोरणसुद्धा हे खूप लवचिक झालेलं आहे।
मग समृद्धी मार्गासाठीच केलेलं भूसंपादन, त्याच्यासाठी दिलेली पॅकेजेस, किंवा ह्याच्यातून एक मला असं वाटतं एक विन विन सिच्युएशन तयार होतं. लोकांना पण आपण प्रकल्पासाठी जमीन देतो किंवा काही करतो, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना सुद्धा एक आपण त्याचा एक वाटा असल्यासारखं वाटतं. हा जो एक बदल झाला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं पायाभूत सुविधा ह्या जास्त वेगाने विकसित होत आहेत. आणि एक मेगा प्रोजेक्ट्स जे आहेत ते पूर्वी असं होतं की एकदा प्रकल्प सुरू झाला की तो कधी पूर्ण होईल, तो 10-10 वर्ष लागतील, 12 वर्ष लागतील, त्यातल्या अडचणी कधी दूर होणार. तर आता ते राहिलेलं नाही आहे. आपण नुकताच आपण बघितला की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा अवघ्या 4-4.5 वर्ष प्रकल्प आहे. इतरही प्रकल्प आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्यातला एक आलेला एक आत्मविश्वास म्हणा किंवा अशा प्रकारचे प्रकल्प आपण अंमलबजावणी करू शकतो. हा जो बदल आहे हा खूप मोठा झाला आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळं प्रकल्प होण्याची किंवा त्याच्या अंमलबजावणीचा कालावधी कमी होतोय. आणि जसजसं त्याचं एक पूर्ण झालेलं रूप लोकांना दिसतं आणि त्याच्यामुळे होणारे फायदे लक्षात येतात, तर त्याच्यामुळं एक जे लोकांचं सहकार्य आहे किंवा त्यातला सहभाग आहे तो सुद्धा वाढताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे एक जी पॉझिटिव्ह सेंटिमेंट मला असं वाटतं की ती आपल्या शहरांना विकसित व्हायचं आहे आणि हा विकास करणं शक्य आहे. अनेक अडचणी असल्या, मुंबईसारख्या शहर एवढं कंजेस्टेड आहे, इतकी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, त्यामुळे प्रकल्प करायला नॉर्मल वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. हे सगळं जरी असलं तरी शहरं बदलू शकतात आणि ती बदलण्याची गरज आहे. कारण तुम्हाला जर एकंदर जीवनमान त्याचा स्तर उंचावायचा असेल तर केवळ आर्थिक स्तर उंचावून नाही, तर तुमच्या आसपासचं जे पायाभूत सुविधा आहे, ज्या जगण्यासाठी लागणारे जे इतर सॉफ्टवेअर बाबी आहेत त्यासुद्धा तेवढ्याच चांगल्या असल्या पाहिजेत. याची एक जाणीव मला असं वाटतं ही खूप वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. जगण्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी हे सगळं मॅटर करतं. पण असं म्हणतात की इन्फ्रा झाला की अधिक लोक येतात, फ्लायओव्हर झाला की त्याच्या आजूबाजूला ऑटोमॅटिक लोकांची संख्या वाढती आणि क्वालिटी ऑफ लाईफ काय तितकीशी वाढत नाही. तर हे कितपत खरं आहे? इन्फ्रा प्रोजेक्टमुळं शहराच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या खरंच लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते का? इन्फ्रा प्रोजेक्ट्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही फक्त एक रोड इन्फ्रास्ट्रक्चर किंवा असं त्याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे. या पायाभूत सुविधांमध्ये सर्वच सुविधा येतात. पायाभूत सुविधांमध्ये जसं शहरामधल्या रस्त्यांचं नेटवर्क वाढणं, त्याची गुणवत्ता वाढणं, त्याची क्वालिटी वाढणं, सुरक्षित मुवमेंट होण्याच्या दृष्टीने ते होणं हा एक भाग. तसंच तेवढ्याच महत्त्वाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि विशेषतः रेल्वे आधारित पब्लिक ट्रान्सपोर्ट हेही त्याच्या बरोबरीने व्हायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबरीने इतर सुविधा ज्यांना आपण पायाभूत सुविधा म्हणण्यापेक्षा ज्या ॲम्युनिटीज म्हणतो, ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिका देतं, ज्याच्यामध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाणी, त्याचा 24/7 पाणी पुरवठा असेल, जे आपलं सॉलिड वेस्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारी प्रकल्प असतील. म्हणजे थोडक्यात समाजाला किंवा लोकांना जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची सुविधा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. पण तरीसुद्धा शहरांमध्ये काय असतं, सगळ्यात कळीचा मुद्दा असतो तो त्याच्यामधली जी वाहतूक व्यवस्था आहे, जी दळणवळणाची व्यवस्था आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सुविधा आणि लवचिकता आहे, ती खूप मॅटर करते. कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्या जर ते दळणवळणाचं साधन आणि दळणवळणाचं जर नेटवर्क खूप चांगलं असेल तर शहराच्या एका दुसऱ्या कोपऱ्यामध्ये राहून सुद्धा लोक स्वतःच्या व्यवसायासाठी प्रवास करू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्या दाटीवाटीच्याच वस्तीत राहायला पाहिजे असं नसतं. आणि किंबहुना आता जी ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था जर चांगली केली तर त्याच्या अनुषंगाने जर विकास केला आणि त्याच्यामध्ये त्याला केंद्रभागी ठेवून केला तर आपल्याला जास्तीत जास्त ओपन स्पेसेस पण कशा निर्माण होतील. तुम्ही व्हर्टिकल डेव्हलपमेंट, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जागेची कमतरता आहे, त्या कमी जागेमध्ये ह्या सगळं देत असताना जर आपली खूप रोबस्ट अशा प्रकारची वाहतूक यंत्रणा असेल जी रस्ते आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट या दोन्हीचा एक उत्तम संगम आहे, तर त्याला तुम्ही तुमची वॉकेबिलिटी वाढवू शकता, तुम्ही अधिकाधिक मोकळ्या जागा ठेवू शकता. मेट्रो स्टेशनच्या जवळच जर तुमच्याकडे खूप जास्त रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस झाले तर लोकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पुन्हा वेगळं काही करण्याची तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं शहरांचा विकास होताना हा होलिस्टिक विचार होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण अजूनही थोडे कमी आहोत. मी असं नाही म्हणत आहे की सगळ्या गोष्टी आदर्शवत आहेत, पण निदान आपला विकासाची ही जी ग्रोथ इंजिन्स आहेत ती शहरं आहेत याची जाणीव होणं आणि मग शहरांमधले एक जे सुविधांचे प्रश्न आहेत ते सोडवणं आणि त्यातला सगळ्यात कळीचा आणि ज्याला सगळ्यात
ज्याचा जेस्टेशन पिरियड लॉंग असतो, ज्याला खूप कालावधी लागतो, तो असतो वाहतुकीचा प्रश्न. बाकीचे प्रश्न हे त्याच्या अनुषंगाने तुम्ही कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये सोडवू शकता. फक्त त्या सगळ्याचा एक संपूर्ण चित्र डोळ्यासमोर असणं फार गरजेचं आहे. मला वाहतुकीवर यायचं आहे, पण त्याच्या आधी एक स्पेसिफिक प्रश्न, की बाकीच्या शहरांचं जग आणि मुंबईचं जग याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही पुण्यात ज्यावेळी ज्या घरांना ज्या पद्धतीची घरं बघतो आणि मुंबईत ज्या पद्धतीची घरं आहेत त्याच्यात खूप फरक आहे आणि त्यांच्या दरात खूप फरक आहे. एकमेव असं शहर वाटतं मुंबई की जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट वर्क होतं. रोज लोक लोकलमधनं येतात, 2 तास कुठून तरी लांबनं येऊन काम करून परत जातात टाऊनमधनं. हे आम्हाला बाहेरून जे मुंबईत राहत नाहीत त्यांना बघणाऱ्यांना फारच वेगळं वाटतं आणि आजही वाटतं, इतके वर्ष जरी मुंबईत जाऊन येऊन राहिलो तरी. तर विशेषतः मुंबईत अशा प्रकारचे प्लॅन करताना की ज्याला सगळ्या बाजूने लिमिटेशन आहे, जागेची लिमिटेशन आहे, लोक खूप झालीत, ओव्हरबर्डन सिस्टीम आहे, काय वेगळी चॅलेंजेस तुम्ही फेस केलीत 15 वर्ष? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हीच म्हणालात ते जागेचं चॅलेंज आहे. कारण मुंबई ही एक लिनियर सिटी आहे. त्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. त्यामुळं ग्रेटर मुंबईला तर विस्ताराला खूप मर्यादा आहे. आणि तरीही आज मुंबई महत्त्वाचं एम्प्लॉयमेंट सेंटर आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जरी इथून निघून गेलं तरी सर्व्हिस इंडस्ट्री आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मुंबईमध्ये आहेत. अशा वेळेला नॅचरली त्या जागेवरती खूप क्लेमंट्स आहेत आणि खूप जणं ती मागणी करतात. आणि आता आपण जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं करू इच्छितो तेव्हा असलेल्या वापराला तात्पुरतं थांबवून किंवा त्याला थोडा वेळ त्याला बाजूला वळवून तुम्हाला ते काम करावं लागतं. आणि ते करत असताना मग लार्जर पिक्चर बघणं कधी कधी कठीण होतं आणि हा एक महत्त्वाचं आव्हान आहे. तरी एक गोष्ट मुंबईमध्ये चांगली आहे की मुंबईमध्ये गेली जवळजवळ 60च्या दशकापासून मुंबईमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह याचे अभ्यास झालेले आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुंबईचा भविष्यात कशा प्रकारे त्याचा विस्तार व्हावा याच्यासाठी वेगवेगळे रिपोर्टसुद्धा, स्टडी रिपोर्टसुद्धा, ॲटकिन्स रिपोर्ट पूर्वी होता. त्याच्यानंतर MMRDA जेव्हा ही रिजनल ऑथॉरिटी म्हणून जेव्हापासून आली, MMRDAने अनेक अभ्यास हाती घेतले. कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट स्टडी नावाचा एक आणि त्याच्याचबरोबर एक बिझनेस स्टडी बाकीच्या सुविधांसाठी म्हणून असा MMRDAने 2007-08मध्ये केला होता. त्याला नंतर 10 वर्षांनी पुन्हा त्याचं अपग्रेडेशन पण त्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये विचार करत असताना त्यांनी मुंबई शहर किंवा ग्रेटर मुंबईचा विचार नुसता आयसोलेशनमध्ये करता येत नाही, तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या संदर्भात करावा लागतो. कारण ह्याच्या आसपास असलेल्या 15-16 ज्या इतर अर्बन लोकल बॉडीज आहेत त्या आणि मुंबई शहर यांचं अगदी एक दैनंदिन नातं आहे. बरेच लोक तिकडे राहतात, व्यवसायासाठी इकडे येतात, इकडून तिकडे जातात. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सुविधा असेल किंवा इतर सुविधा असतील या सगळ्याचा रिजन म्हणून विचार करावा लागतो. पण हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेला प्रश्न येतो ते मुंबई हे एक धावतं शहर आहे, त्याला थांबवता येत नाही. इव्हन तुम्ही सबर्बन रेल जरी बघितलं तरी एक जरी ब्लॉक कधी त्यांना घ्यायचा झाला तर त्या दिवशी मुंबईची सगळी यंत्रणा कोलमडून पडते. पण मुंबई शहर एवढंच महत्त्वाचं आहे की ते पब्लिक ट्रान्सपोर्टच्या शिवाय चालू शकत नाही आणि ह्याची लोकांना जाणीव आहे. त्यामुळे हे सगळं ठेवून मुंबईचं सध्याचं धावतं स्वरूप तसंच ठेवून त्याच्यामध्ये मोठी इंटरव्हेन्शन करणं. कारण आत्ताची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उत्तम आहे, एफिशियंट आहे, पण ती पुरेशी नाही आहे आणि ती गेल्या कित्येक वर्षांमध्ये ती एक्सपांड झाली नाही. त्याचं थोडाफार ऑगमेंटेशन झालं, परंतु त्याच्या पलीकडे आपण गेलो नाही. अशा वेळेला तेवढ्याच क्षमतेची किंबहुना त्याहीपेक्षा जास्त क्षमतेची वाहतूक व्यवस्था नव्याने मुंबई शहरामध्ये तयार करायची, तो शहराचा वेग हे न थांबवता, तर ते खूप मोठं आव्हान त्याच्यामध्ये असतं. कारण त्याला ते कसं करायचं, जागा ती कशी मिळवायची. त्याच्यानंतर मुंबईमध्ये कुठलीही जागा ही मोकळी नाही आहे. बीट प्रायव्हेट, बीट गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंट, वेगवेगळ्या यंत्रणांकडे. आणि त्यामुळे त्या इन्कम्बर्ड जागेवरती असणारे जे लोक आहेत त्यांना जे काही कायद्याचं किंवा पॉलिसीचं धोरणामुळे मिळालेलं प्रोटेक्शन आहे त्याचा विचार करून तुम्हाला त्यांचंसुद्धा रिहॅबिलिटेशन म्हणा. आणि ते करत असताना पुन्हा विकासाचे नॉर्म्स लक्षात घेऊन, कारण तुम्ही रिहॅबिलिटेशन कुठे करणार, तात्पुरतं काहीतरी केलं असं नाही, त्याच्यात पण धोरणात्मक बदल तुम्हाला करावे लागतात. आता उदाहरणार्थ मुंबईमध्ये जरी आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आम्ही वेगवेगळे प्रकार करून भूसंपादनाचे म्हणा किंवा पुनर्वसनाचे धोरण केलं, तरी जेव्हा मुंबई मेट्रो लाईन 3 आम्ही करत होतो त्यावेळेला गिरगाव काळबादेवी हा भाग असा होता की आत्तापर्यंत असलेली पॉलिसी त्याला लावून आम्ही पुनर्वसन करूच शकत नव्हतो. कारण हे काही एन्क्रोच्ड हे स्ट्रक्चर्स नव्हती. ह्या कायदेशीर अनेक वर्ष 100 वर्ष जुन्या असलेल्या इमारती होत्या. त्याच्यामध्ये राहणारे लोक हे कायदेशीर भाडेकरू होते आणि त्यांच्याकरता पुनर्वसनाच्या किंवा पुनर्विकासाच्या
इतर संधी डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये होत्या, त्या प्रोसेसला एक्सपिडाईट करून त्यांना पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला शासनाकडे जाऊन त्या अस्तित्वात असलेल्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन मधली जी पॉलिसी होती त्याच्यामध्ये काही बदल करून घ्यावे लागले. त्यासाठी भरपूर काळ विचारविनिमय करावा लागला, लोकांशी संवाद साधायला लागला आणि शासनाकडूनही तातडीने आम्हाला त्या धोरणामध्ये बदल करून घ्यावा लागला आणि तो त्यांनी दिला. तर अशा प्रकारची प्रत्येक नवीन प्रकल्प करत असताना जागेची अडचण, कारण मुंबईमधली कुठली जागा आहे ती फक्त शासकीय जागा नसते, त्या शासकीय जागेमध्ये ती कधी केंद्र सरकारची जागा असते, कधी संरक्षण मंत्रालयाची जागा असते, कधी रेल्वेची जागा असते, राज्य शासनाची सुद्धा वेगवेगळ्या यंत्रणांची जागा असते. तर ह्या सगळ्यांकडून ते घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. अनेक मुंबईमध्ये जर बघाल तर याला खूप मोठी किनारपट्टी आहे आणि तिथं एक कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे CRZ हा एक प्रकार आहे जो इतर शहरांमध्ये नाही आहे आणि तो त्याच्यामध्ये CRZ 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे का 3 मध्ये आहे, ह्याच्यावरती त्याला कुठली ॲक्टिव्हिटी तिथे परमिसिबल आहे आणि कुठली परमिसिबल नाही आहे हे ठरलेलं असतं. त्यामुळं तुम्ही जेव्हा कुठलाही अगदी भूमिगत प्रकल्प, मेट्रो प्रकल्प करत असताना सुद्धा जर आम्ही CRZ एरियामध्ये असू तर आम्हाला त्याची परवानगी त्या यंत्रणेकडून घ्यावी लागते. मुंबई हे असं एक जिओग्राफी आहे की ह्याच्यामध्ये जंगल पण आहे. ह्याच्यामध्ये ज्या बोरिवली नॅशनल पार्क हा तर आहेच आहे, परंतु मुंबईच्या किनारपट्टीवरून आत येणाऱ्या जेवढ्या काही क्रिक्स आहेत, खाड्या आहेत, त्याच्या दोन्ही बाजूला मँग्रोव्ज म्हणजे वाढतात आणि हे मँग्रोव्ह हे संरक्षित वन आहे, ते प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे आणि त्याची देखभाल अगदी सुप्रीम कोर्ट म्हणजे वन विभागाकडून होतेच, पण सुप्रीम कोर्टाचं पण त्याच्यावर मॉनिटरिंग असतं. त्यामुळे मँग्रोव्ह एरियामध्ये तुम्ही काम करत असाल तर त्याला तुम्हाला अगदी वन खात्याच्या आणि खूप हायेस्ट लेवलला जाऊन परवानगी घ्याव्या लागतात. मुंबईचा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबईचं रोड नेटवर्क हे खूप लिमिटेड आहे, फक्त 2000 किलोमीटरचं रोड नेटवर्क आहे. याची तुलना दिल्ली शहराशी केली तर 28,000 किलोमीटरचं नेटवर्क आहे. पुण्याचं मला कल्पना नाहीये त्यामुळे मी सांगू शकत नाही लेंथ काय आणि मुंबई 2000, कारण मुंबई शहराची म्हणजे रचनाच तशी आहे आणि ते वाढवायला आपल्याला अगदी कोस्टल रोड जरी झाला पूर्ण विरारपर्यंत तरी तो 50-60 किलोमीटरचा होईल, त्याच्यापेक्षा जास्त काही रोड नेटवर्कमध्ये वाढ होत नाही. अशा वेळेला त्या लिमिटेड रोड नेटवर्कमध्ये करत असताना खाली सेवा वाहिन्यांचं जाळं असतं, वरती सेवा वाहिन्यांचं जाळं असतं, ह्याच्याशिवाय आपल्याला इतर वेगळ्या ट्रॅफिकचा प्रश्न, कारण मुंबईमध्ये इतकं कमी आहे की मुंबईमध्ये ट्रॅफिकचे खूप नियम आहेत. कुठली वाहनं मुंबई शहरामध्ये कधी येऊ शकतात ह्याच्यावर बंधन आहे. अवजड वाहनं किंवा मोठी वाहनं ही दिवसा मुंबई शहरामध्ये येऊ शकत नाही, त्याला विशेष परवानग्या घ्याव्या लागतात आणि आम्ही जेव्हा मोठे प्रकल्प करतो त्यावेळेला आम्हाला त्यांचा वापर करावा लागतो, कारण आमचं जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ते बाहेरून येतं किंवा इथून एक्सकवेट केलेलं मटेरियल असतं. आता जवळजवळ 80 लाख मेट्रिक टन एवढा रॉक आम्ही एक्सकवेट केला जेव्हा मुंबई ही सगळी अंडरग्राऊंड मेट्रो केली त्यावेळेला. आता हे जे केलं त्याला आम्हाला बाहेर नेऊन टाकावं लागतं. बाहेरच्या ज्या वेगवेगळ्या जागा आम्ही खाणी आयडेंटिफाय केली होत्या, वेगवेगळ्या जागा आयडेंटिफाय केल्या होत्या, आता त्या वाहनांना तिथं घेऊन जाण्यासाठीचा जो वेळ आहे तो खूप लिमिटेड असतो, तो रात्रीतच करावा लागतं किंवा कास्टिंग यार्ड मुंबईच्या बाहेर असतात, तिथून गोष्टी येताना ते. तर ह्या सगळ्याचं नियोजन करून आपल्याला प्रकल्पाचे हे काढावे लागते आणि त्यामुळे मुंबईमध्ये प्रकल्प करणं खूप खर्चिकी असतं आणि प्रकल्पनिहाय त्याचे जे काही डिफिकल्टी लेव्हल असते त्याच्यानुसार त्याच्या कॉस्टिंगमध्ये फरक पडतो. ही कॉस्ट असेस करणं काही वेळेला खूप कठीण होतं आणि हे मुंबईचं वेगळं वैशिष्ट्य असं मला वाटतं. मी थेट तुमच्या आत्ताच्या कामावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो की मेट्रो, मुळात मुंबईला मेट्रोची गरज होती का असं आम्हाला बाहेरून वाटतं. ज्या वेळेला लोकल्स होत्या, सगळं होतं, सर्वाधिक छान ट्रान्सपोर्ट असणारी गोष्ट, अशावेळी मुंबईला मेट्रोची गरज होती का होती आणि आता मेट्रो ज्यावेळी होत आली झाली, एक स्टेप चालू झाली, काय दिसतंय तुम्हाला? मुंबईला मेट्रोची गरज नाही असं बाहेरच्यांना वाटणं हे साहजिक आहे, कारण मुंबईमध्ये एवढी खूप एफिशियंट आणि कार्यक्षम अशी उपनगरीय सेवा आहे. पण आपण त्याचे थोडंसं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर एक 10-20 वर्षांपूर्वी असेल मुंबईमध्ये जवळजवळ 84 ते 85% लोक हे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायचे. असं म्हणजे हे जगातलं खूप मोठं पर्सेंटेज आहे. म्हणजे त्यातले बहुतेक लोक आधी सबर्बन रेल्वेने उपनगरीय सेवेने यायचे, मग तेवढेच प्रमाणातले लोक हे बेस्टने प्रवास करायचे आणि आपल्या डेस्टिनेशनला पोचायचे
इव्हन जे नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट होतं ते, किंवा जे पॅरा ट्रान्सपोर्ट आहे जसं टॅक्सी किंवा हे सुद्धा कदाचित तेवढं लागायचं नाही. परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ही परिस्थिती बदलली. आजही 80 लाख लोक रोज मुंबईत उपनगरीय सेवेने प्रवास करतात आणि तरीही मुंबईच्या रस्त्यांवरच्या वाहनांची संख्या गेल्या 10 वर्षामध्ये 115 ते 120% वाढलेली आहे. आता ह्याचं कारण काय आहे? आणि एसटी बसमधल्या प्रवाशांची संख्या घटलेली आहे. याचं कारण असं आहे की इतके लोक उपनगरीय सेवेतून प्रवास करून सुद्धा मुंबईमध्ये वाहनांची वाढ झाल्यामुळं रस्त्यावरच्या वाहतुकीचा जो वेग आहे तो खूप कमी झाला आहे. म्हणजे ताशी अक्षरशः 5-10 किलोमीटर वेगाने जेव्हा बस जाते त्यावेळेला पूर्वी जे बस लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं काम करत होती ती आज पूर्णपणे करू शकत नाही. कारण मुंबईच्या रस्त्यांचा तर विस्तार होऊ शकत नाही. मुंबईमध्ये पूर्वी जेव्हा उपनगरीय सेवा होती तर सगळा विकास हा उपनगरीय सेवेला एक कणा मानून झाला. त्याच्या भोवतीच सगळी एम्प्लॉयमेंट सेंटर विकसित झाली. पूर्वी नरिमन पॉईंट हे एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट होता आणि युनिडायरेक्शनल ट्रॅफिक असायची. सकाळी सगळे लोक नरिमन पॉईंटकडे यायचे आणि संध्याकाळी ते परत जायचे. पण तेच काही वर्षांनी असं झालं की वेगवेगळे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार झाले. BKC हा एक नवीन, कारण नरिमन पॉईंटवरचा ताण कमी करण्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालं. सिब्समध्ये, सांताक्रूजमध्ये वेगळी हे तयार झाली. MIDCचा परिसर तिकडे मरोळ वगैरे भागामध्ये झाला. फिल्म इंडस्ट्री एका वेगळ्या भागामध्ये झाली. मुंबईमध्ये कितीतरी असे भाग होते जसे ज्या काही मिल लँड्स होत्या त्या सगळ्या कमर्शियल आणि काही प्रमाणात रेसिडेन्शियल सेंटरमध्ये डेव्हलप झाल्या. म्हणजे कितीतरी जागा ज्या ह्या वापरात नव्हत्या त्या सगळ्या अनलॉक झाल्या. आणि ह्या जागा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये तयार झाल्या की त्याला सबर्बन रेल्वेची थेट कनेक्टिव्हिटी नव्हती. आणि ही सगळी सेंटर्स मुंबईमध्ये, त्यामुळे आज मुंबईमध्ये फक्त नरिमन पॉईंटलाच लोक नोकरीला येतात का? नाही, तर ते मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही कमर्शियल सेंटर झाली. गोरेगाव, अंधेरी हे कितीतरी एरियाज आहेत की जिथे अनेक बँकांची किंवा कन्सल्टिंग कंपन्यांची ऑफिसेस तिकडे सेट झालेली आहेत. जो मिल लँडचा जो परळ आणि त्याच्या भाग आहे आणि तिथं जी जुनी उपनगरीय सेवेची रेल्वे स्टेशन्स आहेत ती त्या एरियाला थेटपणे केटर करू शकत नाही. आणि त्याचं कारण असं झालं की बाहेरून येणाऱ्यांना, म्हणजे MMRच्या इतर कोपऱ्यामधून येणारे लोक हे सबर्बन रेल्वेने यायला लागले, पण त्यांच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी रेल्वेची सुविधा नसल्यामुळं रस्त्यावरच्या वाहनांची वाहतूक वाढली. आणि त्याच्यामुळे या सगळ्याची परिणती अशी झाली की रस्त्यावरचं कंजेशन हे अगदी छप्पर फाडून बाहेर गेलं. आणि त्यामुळे मुंबईमध्ये आज कुठल्याही ठिकाणून कुठेही जायची वेळ आली तरी इतकी उत्तम पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा असूनसुद्धा आपण वेळामध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला वेळेचं काही हे राहत नाही. आणि जेवढे काही आपण रस्ते वाढवले तेवढ्या प्रमाणामध्ये पुन्हा वाहनं वाढली. आणि हे सगळं झाल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा नव्याने, आणि दुसरा भाग असा आहे की सबर्बन सेवेला तुम्ही किती ऑगमेंट करू शकता. म्हणजे पहिली 8 डब्यांची गाडी होती, 12 डब्यांची झाली, 14 डब्यांची झाली, 16 डब्यांची झाली. तुम्ही स्टेशन एका विशिष्ट ह्याच्याप्रमाणे वाढवू शकत नाही. आणि ही सगळी सबर्बन सेवा ही ब्रॉडगेजवर आणि ॲट ग्रेड म्हणजे जमिनीवर असलेली आहे. त्याला विस्ताराला एक मर्यादा आहे, ते तुम्ही वाढवू शकत नाही. ते आहे त्याच ठेला थोडी त्याची कपॅसिटी तुम्ही वाढवू शकता, पण त्याच्या पलीकडे आपल्याला काही करता येत नाही. अशा वेळेला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढंच आपण निर्माण नाही केलं तर आपल्याला सुरक्षित आणि सुखकर प्रवास, वेगवान आहे प्रवास पण तो सुरक्षित आणि सुखकर नाही. याचं कारण असं आहे की आजही ओव्हर क्राउडिंगमुळं आणि ट्रेसपासिंगमुळं मुंबईमध्ये दररोज 10 ते 12 मृत्यू सबर्बन रेल्वेवर होतात आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये लोक जखमी होतात, अपंग होतात. त्यामुळे वर्षभरामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार मृत्यू हे सबर्बन रेल्वेमध्ये होतात. आणि अशा वेळेला तुम्हाला दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्ट दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि आत्ताच्या काळाला सुसंगत असं दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मुंबई मेट्रो. किंबहुना उपनगरीय सेवा आहे म्हणून मुंबईला मेट्रोची गरज नाही म्हणून आपण खूप उशिरा सुरुवात केली. आणि आज आपल्याला त्यामुळं हे काम करायला थोडासा विलंबही लागतो. त्याच्यामुळं मेट्रोचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं की उपनगरीय रेल्वेच्या 2 स्टेशनमध्ये 1, 2, 3 किलोमीटरचं अंतर असतं. कारण अपेक्षित असं असतं की तिथून तुम्ही दुसरा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घ्या आणि तुमच्या इच्छित स्थळी जा. मेट्रोमध्ये मात्र 2 स्टेशनमध्ये जेमतेम 1 किलोमीटरचं अंतर असतं. त्याच्यामुळे त्यात अपेक्षित असं असतं की तुम्ही उतरा आणि तिथून चालत तुमच्या इच्छित स्थळी जा. म्हणजे तुम्हाला पुन्हा वेगळा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी
वेगळा हे घ्यायला लागत नाही. त्याचा परिणाम असा होतो की कालांतराने जेव्हा एक मेट्रो नेटवर्क पूर्ण स्थिरावलं गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावरची जी वाहनांची गर्दी ती अजून कमी करता येते. कारण तुम्हाला तुमची वॉकेबिलिटी तुम्हाला वाढवता येते, फुटपाथ मोठे करता येतात, कदाचित तेवढ्या रुंद रस्त्यांची गरज भासत नाही. हे सगळं व्हायला वेळ लागतो, ती एक प्रोसेस आहे. ती एक मेट्रो लाईन झाल्यानंतर हा तुम्हाला बदल होणार नाही. पण मुंबईला निश्चितपणे पूर्ण नवीन पब्लिक ट्रान्सपोर्ट नेटवर्कची गरज होती. ती गरज आपण फार उशिरा ओळखली असं माझं म्हणणं आहे ॲक्च्युली. पण उशीर झाला तरी आता आपण सुरुवात केली आणि पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये जेव्हा हे सगळं नेटवर्क स्थिरावेल त्यावेळेला मुंबईमधल्या जी वाहन क्षमता आहे ती आपण आत्ताच्या वाहन क्षमतेच्या दुप्पट करणार आहोत. म्हणजे आज मुंबईमध्ये रोजच्या जवळजवळ 2 कोटीच्या आसपास ट्रिप्स होतात. 1.9 करोड्स अशा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 45% ट्रिप्स ह्या सबअर्बन रेल्वेवरती होतात, 20 ते 25% ह्या BEST बसेसवर होतात, जवळजवळ 25% 25 बेस्ट थोडंसं कमीच आहे, 30पेक्षा जास्त टक्के ह्या व्हेकल्सनी होतात, गाड्यांनी होतात, मोटर व्हेकल्सनी होतात. आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि आपला सबअर्बन रेल्वेच्या एक्सपान्शन न झाल्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्टचं प्रमाण हे 85%वरून ते 65%पर्यंत खाली आले आहे. आणि ते जर आपल्याला अजून एक 10%नी वाढवायचं असेल तरीसुद्धा आपल्याला मुंबईला चांगलं करता येईल. तर त्याच्यासाठी हे सगळं मेट्रो नेटवर्क होणं गरजेचं आहे. त्यामुळे मेट्रो नेटवर्क पूर्ण होईल तेव्हा 2042मध्ये आज जी 2 कोटी ट्रिप्स आहेत त्या जवळजवळ 3 कोटीपर्यंत जाणार आहेत. आणि त्यातला मॅक्झिमम शेअर हा मेट्रोचा असणार आहे. त्याचे 2 परिणाम होतील. मेट्रोमध्ये जवळजवळ आज सबअर्बन रेल 80 लाख लोकांना घेऊन जाते, मेट्रो जवळजवळ 1 कोटी लोकांना प्रवास करू शकतील एवढी क्षमता आपण मेट्रोनी तयार करू. त्याचा परिणाम असा होईल की सबअर्बन रेलवरचा लोड कमी होईल. जो आज 80 लाख लोक होतात ते कदाचित 40-45 लाख जेवढी त्याची क्षमता आहे तेवढेच लोक त्याच्यातून जातील. त्याचा प्रवास सुखकर होईल. त्यांना त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करणं, जशा सगळ्या ट्रेन्स AC करणं, इतर काही बदल करणं हे त्यांना शक्य होईल. कारण आज सगळ्या ट्रेन AC करू शकत नाही, दारं बंदच करू शकत नाही आपण. पण तेच जर ह्या दोन्हीमध्ये डिवाईड झालं तर तो प्रवाससुद्धा तेवढाच चांगला होईल. तिसरं असं होईल की याच्यामुळे तुम्हाला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी वेगळी कदाचित गरज लागणार नाही. बसेसचा शेअर कमी होईल, पण बसेस अशाच ठिकाणी जातील की जिथे त्या गरजेच्या आहेत. आणि टॅक्सी, रिक्षा किंवा खाजगी वाहनांची जी संख्या आहे ती सबस्टॅन्शियली कमी होईल. म्हणजे आज जी आहे त्याच्यामध्ये फार मोठी वाढ होणार नाही, त्याचा शेअर कमी होईल. एक रिपोर्ट मध्यंतरी आला, तो आता इकॉनॉमिस्टनं उचलून धरला की जे काही प्रेडिक्शन्स होतात मेट्रोच्या कपॅसिटीच्या वापराबद्दल ते सगळीकडे भारतात अंडर परफॉर्म राहिलेत. ज्याला आपण सर्वाधिक एस्टॅब्लिश मेट्रो म्हणतो दिल्ली, तिथं ते 46% आहे की जे त्या वेळेच्या अधिकाऱ्यांनी कॅल्क्युलेट केलेलं की एवढे लोक रोज येतील. काही ठिकाणी तर ते अजून कमी आहे, 60%, 10%, 20%. पुण्यात जिथं मी राहतो तिथंही ते कमी आहे असं म्हणतात. आणि म्हणून त्याचा जो आरोप आहे तो येणार नाही किंवा खूप गणित चुकतील असं म्हणतात. तुमचा अभ्यास काय सांगतो? नाही, हे खरं आहे. कारण एस्टिमेशन जेव्हा केलं जातं तेव्हा फुल कपॅसिटीने मेट्रो चालेल असं धरून हे सुरुवातीला केलं जातं. कारण कुठल्याही मेट्रोचा जे काही स्ट्रक्चर आहे त्याचं लाईफ हे जवळजवळ 100 ते 120 वर्ष असतं. तुम्ही जेव्हा मेट्रो किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या सुविधांचा विचार करता तेव्हा त्याचं फुल लाईफ सायकल विचारात घेऊन ॲट सम पॉईंट ऑफ टाईम ती मॅच्युरिटी त्याच्यात येईल हे गृहीत धरून केलेलं असतं. पण प्रत्यक्षामध्ये हे ट्रॅफिक बिल्ड व्हायला वेळ लागतो. दुसरं असतं बिहेवियरल चेंजेस. मुंबईसारख्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची, विशेषतः रेल बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्टची लोकांना अनेक दशकांपासूनची सवय आहे. आणि त्यामुळे त्यांना सबअर्बन रेल्वेवरून मेट्रोमध्ये शिफ्ट होणं हा त्यांच्यासाठी खूप काही वेगळी बाब नाही आहे. उलट हा प्रवास जास्त चांगला आहे. त्यामुळे लोक खूप स्वेच्छेने त्याच्यावरती येतात. थोडाफार प्राईसचा डिफरन्स असतो, मान्य करतात. परंतु पुण्यासारखं शहर आहे, नागपूरसारखं शहर आहे, इव्हन दिल्लीसारखं शहर होतं, त्यांना कधीच पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय नव्हती. त्यांना त्या सिस्टीमची ते परिचित नव्हते. आपली स्कूटर काढली, त्याच्यावर गेले. परंतु ते कन्व्हिनियंट हा शहरासाठी चांगला नाही आहे. कारण तुम्हाला तेवढ्या गाड्या, तेवढं फ्युएल कन्झम्पशन हे जोपर्यंत वाहनं कमी होती आणि रस्ते मोठे होते तोपर्यंत चालू होतं. परंतु आज ॲस्पिरेशनल हे पण एवढा वाढलेला आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी आहे. आता हळूहळू प्रत्येक व्यक्तीची गाडी व्हायला लागली. मग ह्या सगळ्याच जर गाड्या रस्त्यावर आल्या तर तुम्हाला ते परवडणार नाही. पण लोकांच्या ह्या सवयी बदलायला सुद्धा वेळ लागेल. हा एक भाग. तिसरा भाग असा असतो की जेव्हा नेटवर्क होतं तेव्हा त्याच्याबरोबर
लोकांना तिथे आणण्यासाठी ज्या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आहे किंवा जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे ती एन्श्युअर करणं पण खूप गरजेचं आहे. आणि जगातल्या इतर तुम्ही लंडन शहर घेतलं किंवा हाँगकाँग घेतलं, सिंगापूर घेतलं, ह्या सगळ्या शहरांनी ह्या सगळ्या 150 लंडनसारख्या शहरात तर 100-150 वर्षापूर्वी ट्यूब झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू अनेक नवीन प्रकार होत गेले. जपानसारखा देश आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे. तर हे वर्षानुवर्ष प्रयत्न करून इव्हॉल्व झालेले नेटवर्क आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा बरेच नवीन सगळ्याच क्षेत्रांनी त्याचा वापर करण्यासाठी. आता पॅरिससारख्या शहरामध्ये खाजगी जे कंपन्या असतात त्यांच्या जे पगार लोकांना किंवा पर्क्स देतात त्याच्यामध्ये मेट्रोसाठीचं जो पास आहे किंवा तिकीट आहे तो त्यांचा मोठा भाग असतो. आणि ह्या सगळ्या कंपन्या आपल्या एम्प्लॉईजनी त्या मेट्रोनीच येण्यासाठी ते त्यांना इन्सेंटिवाईज करत असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला हे सगळी इकोसिस्टीम बिल्ड होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचे जे आपला इतका नवीन हा मेट्रोचा सगळा सेक्टर आहे त्याच्यावर अशा प्रकारे म्हणजे त्याच्यात कॉशन करणं ही एक भाग आहे, परंतु त्याला निगेट करणं हे मला असं वाटतं हे काही फार चांगलं त्याचं इकॉनॉमिक ॲनालिसिस आहे असं मला वाटत नाही. इकॉनॉमिस्टने ते का केलं मला माहीत नाही आणि त्यांनी सुद्धा बाकीच्या देशांचा हा अभ्यास करून इथे करायला पाहिजे होतं. दुसरा एक भाग आहे की प्रत्येक शहराला सुरुवातीलाच मेट्रोची गरज आहे का हे आपण असेस करण्याची गरज. जर पब्लिक ट्रान्सपोर्टची सवयच नसेल तर कदाचित सुरुवातीला चांगली बस यंत्रणा उभं करणं आणि हळूहळू मग जसजसं रूट प्रॉफिटेबल होत जातील तसतसं ते हेवी इन्व्हेस्टमेंट असलेल्या मेट्रोकडे जाणं हा सुद्धा एक प्रयोग आपल्याला करता येऊ शकेल. परंतु आपल्याकडे आता असं आहे की बसचं नेटवर्क उभं करणं सुद्धा तेवढंच अडचणी असतं. ते इतकं सोपं नाही आहे कारण बसची कॅरिंग कपॅसिटी आणि मेट्रोच्या कॅरिंग कपॅसिटीमध्ये खूप फरक असतो आणि बसमध्ये सुद्धा तुम्हाला ठराविक वर्षांनी ते बदलावे लागतात. त्यामुळं काही वेळेला मेट्रोमधली इन्व्हेस्टमेंट ही कदाचित आपल्याला काळाच्या थोडी आधी करतोय काही शहरांमध्ये असं वाटू शकतं. पण मला असं वाटतं फॉर शहराच्या पूर्ण फ्युचर प्लॅनिंगसाठी अशा प्रकारे एक 100-150 वर्ष चालणार एक बॅकबोन तयार करणं आणि ते करून मग त्याच्या भोवती ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचा एक धोरण घेऊन त्याच्या भोवती शहराचा विकास करणं हा कधीही एक चांगला धोरणात्मक निर्णय असं मला वाटतं. त्यामुळं आज असं दिसत जरी असलं तरी अपेक्षित ट्रॅफिक त्याच्यावर येत नाही आहे, परंतु मला असं वाटतं ती असेसमेंट आपण फार लवकर करतोय, त्याला काही काळ थांबणं गरजेचं आहे. दुसरं असं का होतंय ह्याच्यासाठी आपल्याला काय अजून त्याला फीडर चॅनल्स कुठे करावे लागतील, कशा पद्धतीने करावे लागतील, ते दुसऱ्या यंत्रणेने करावे लागतील, त्यांनी पण स्वतःला तसा बदल करणं. म्हणजे आता लंडनमध्ये काय होतं, ट्रान्सपोर्ट फॉर लंडन ही जी संस्था आहे ती तिथली मेट्रो पण चालवते, ती तिथली बसेस पण चालवते, ते तिथल्या वॉटर ट्रान्सपोर्ट पण चालवते, ते त्यांच्या रोडचं पण नियोजन करते, सिग्नलचं पण नियोजन करते. आपल्याकडे असं नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक यंत्रणा वेगळ्या आहेत आणि मग आपण म्हणतो की जी मेट्रो चालवते त्याच यंत्रणेने सर्व बघावं असं नसतं. तिथं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणारी बसची यंत्रणा जर वेगळी असेल तर त्यांनी पण स्वतःला या मुख्य पब्लिक ट्रान्सपोर्टशी अलाइन करून आपल्या रूटमध्ये तसे बदल करणं आणि जास्तीत जास्त लोकांना त्या यंत्रणेपर्यंत आणणं हे गरजेचं आहे. तिथल्या ऑटो रिक्षा असतील, टॅक्सीज असतील, इतर यंत्रणा असतील, त्याला रेग्युलेट करणाऱ्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी सुद्धा ह्याचा एक पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून आपण त्या सिस्टीमला इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे हे बघणं गरजेचं आहे. सायलोजमध्ये जर आपण काम केलं किंवा ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट मोड जर एकमेकांचे कॉम्पिटिटर्स म्हणून राहिले तर निश्चितपणे हे बदल व्हायला वेळ लागतील. पण तेच जर आपण त्यांनी कोलॅबोरेशन केलं, ते एकमेकांना पूरक आहेत. मोठ्या भावाची भूमिका ही रेल्वेज पब्लिक ट्रान्सपोर्ट करेल आणि बाकीच्यांनी त्याला पूरक त्या ट्रान्सपोर्ट मोडवरती जास्तीत जास्त प्रवासी आणण्यासाठी म्हणून आपण आहोत हे लक्षात घेऊन जर त्यांनी त्यांची भूमिका केली आणि त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण तयार केलं तर मला असं वाटतं की रायडरशिप मिळत नाही हा प्रश्न राहणार नाही. तुम्ही जो उल्लेख केलात मुंबई मेट्रोचा तो नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट्सना एक प्रकारे जोडतो. ही नवी मुंबई आहे ती जास्त ॲस्पिरेशनल आहे म्हणून मला तुम्हाला बिहेवियरचा जो मुद्दा मांडला त्याच्यावर थोडं डिग डाऊन करायचं आहे. 2 इन्सिडेंट्स. एक असे की एक आता अभिनेता मेट्रोतनं त्यानं प्रवास केला त्याची बातमी झाली, व्हायरल झाली आणि 2 दिवस ती चालली. सो कुणीही नेता अभिनेता ज्या वेळेला मेट्रोतनं प्रवास करतो तेव्हा ती बातमी होती कारण ते रेअर असतं. यातनं हायलाईट करायचा मुद्दा असा की जितके आपण आर्थिक सामाजिक दृष्ट्या वर जातो, उन्नत होतो,
तसं आपण सार्वजनिक व्यवस्था वापरणं टाळतो का? आणि असं जर का इथंही होत असेल, कदाचित अनुभवामुळे कमी होत असेल, तर मग मेट्रोत जो अप्पर मिडल क्लास आणि पुढचा क्लास आहे हो भविष्यात येईल का? याचं दुसरं उलटा व्यत्यास असा की बेंगलोरची जी नम्मा मेट्रो आहे ती IT हबला ज्यावेळी जोडली गेली त्यावेळी असं झालं की एवढी गर्दी झाली की आपल्या लोकलमध्ये जशी गर्दी होती तशी होती आणि मेट्रो सारखी सिस्टीम कोलॅप्स झाली. ते सुद्धा पुन्हा IT खूप चांगले आर्थिकदृष्ट्या वर्गातले. तर या सगळ्यांचा जो बिहेवियरल पॅटर्न आहे हा कसा बदलेल? मला असं वाटतं पूर्वी जेव्हा उपनगरीय सेवामध्ये होतं तेव्हा सगळेच इव्हन व्हाईट कॉलर आणि अगदी एखाद्या कंपनीचे सिनियर मॅनेजमेंट सुद्धा उपनगरीय सेवांमधून प्रवास करायचे. तुम्ही कितीतरी लोकांचे हे ऐका, त्यावेळेला ते अगदीच कुठल्याही कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट हे म्हणून काम करत असताना सुद्धा ते, कारण ती सगळ्यात एफिशियंट सेवा होती. कालांतराने आपण जेव्हा ते तिथं खूप ओव्हरक्राऊडिंग झालं आणि लोकांनी खाजगी वाहनं घ्यायला सुरुवात केली तेव्हा मग हा प्रकार थोडासा वाढला. परंतु जर तुम्ही तेवढीच एफिशियंट सिस्टीम नव्याने तयार केली आणि जी सिस्टीम मूळच्या उपनगरीय सेवेपेक्षा सुद्धा जास्त चांगली आहे, तर मला असं वाटतं ते इन्सेंटिव्ह राहणारच आहे प्रत्येकाला. कारण शेवटी वेळ जो वाचतो किंवा प्रवासाचा जो कम्फर्ट आहे तो तुम्ही खाजगी वाहनांमध्ये सुद्धा येऊ शकणार नाही. भले तुमची गाडी चांगली आहे, मर्सिडीजमधून बसताय, पण ती गाडी जर त्या वेगाने जाऊ शकत नाही आहे तर आय एम व्हेरी शुअर की त्या मर्सिडीजमधला माणूस पण उतरून कप परेडमधून जर एअरपोर्टला जायचं असेल तर तो मेट्रोच वापरेल. आणि हे बदल जगामध्ये सगळीकडे झालेले आहेत. आज लंडनसारख्या शहरामध्ये खाजगी गाड्या कितीही असल्या तरी लोक त्या इतर वेळा वापरतात. त्यांच्या रोजच्या प्रवासासाठी तिथे सुद्धा ते ट्यूबमधून प्रवास करतात. आणि हे मुंबईमध्ये सुद्धा होईल, कारण मुंबईमध्ये हे पूर्वी व्हायचं, आताच हा झाला. आणि त्याच्यामध्ये आपण अगदीच म्हणजे फिल्म स्टार्स वगैरे हे सोडून देऊ, कारण त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे किंवा त्यांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत त्यांना हे करण्याच्या. परंतु खाजगी कंपन्यांचे किंवा इव्हन सरकारी कार्यालयामधील अनेक अधिकारी जे आज सबअर्बनमधून जाऊ शकत नाहीत ते डेफिनेटली मेट्रो सिस्टीममधून जाऊ शकतात. मुंबईमधली जी मेट्रोचं सगळं नेटवर्क आहे त्यातल्या काही कॉरिडॉर्स असे आहेत की जे सबअर्बन रेल्वेला पॅरलल आहेत. तिथली गर्दी कमी करणं हा त्यातला मुख्य उद्देश आहे. आणि ते आपल्या मुंबईमध्ये एक ईस्ट वेस्ट असा एक सबअर्बन रेल्वे रस्त्यावर म्हणजे ॲडग्रेड असल्यामुळे ईस्ट वेस्ट असा एक प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा ज्यांना ईस्टला जायचं आहे ते ईस्ट बाजूनी जाणाऱ्या मेट्रोनी जातील, ज्यांना वेस्टला जायचं आहे ते वेस्टच्या मेट्रोनी जातील. तर तो एक प्रकार आहे. काही मेट्रो लाईन जसं मुंबई मेट्रो लाईन 3 आहे, ही काही ठिकाणी सबअर्बन रेल्वेला पॅरलल आहे, पण बाकी सगळ्या ठिकाणी ती वेगळ्या ठिकाणी जाते. तिथं आज लोकांना सबअर्बन रेल्वेने जाताच येत नाही, तर हे लोक सगळे गाडीने जातात. आणि मी तुम्हाला हजारो उदाहरण देते, म्हणजे आत्तासुद्धा ह्यातले सगळे लोक वाट बघतायत की कधी माझा गाडीचा इवन सेल्फ ड्रिव्हन आहे, बरेच जण सेल्फ ड्रिव्हन असतात कारण शोफरची गरज नाही, त्यांना ऑफिसमध्ये जाऊन गाडी पार्क करायची असते. ते सगळेजण या मेट्रोची वाट बघतात, कारण त्यांना त्यांचं घराच्या जवळ स्टेशन आहे आणि त्यांचं ऑफिस आमच्याच दुसऱ्या स्टेशनला आहे. आणि हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल स्टेटस. त्यामुळे हे बदल निश्चित होतात, पण त्यासाठी तेवढ्या क्वालिटीचं हे द्यायला लागतं. आणि त्याचा जो ट्रेड ऑफ आहे म्हणा किंवा त्याचा जो वाढीव इन्क्रिमेंटल त्यांचा जो टाईम वाचणार आहे तो ज्या क्षणी त्यांच्या आत्ताच्या ह्याच्यापेक्षा पुढं जाईल त्या क्षणी ते मेट्रोवरती शिफ्ट होणार. आणि याची मला पूर्ण खात्री जगाच्या इतर भागामध्ये, इतर शहरांमध्ये पण हे झालेलं आहे. मुंबई मधल्या काही काळामध्ये विसरली होती, कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकं त्याची गुणवत्ता खालावली गेली, गर्दी एवढी वाढली की बरेच जे नवीन मुलं जी एम्प्लॉयमेंट ह्याच्यामध्ये गेली किंवा बाहेरच्या गावांमधून इथे आली त्यांना त्याच्यात जाण्याचं धाडस राहिलं नाही. परंतु जर तुम्ही चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट दिलं तर ते सगळे लोक ह्याच्यावरती शिफ्ट होतील याची मला पूर्ण खात्री. तुम्ही ट्रान्झिट ड्रिव्हन डेव्हलपमेंटचा उल्लेख 2-3दा केला त्या मुलाखतीत, म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की ट्रान्झिट ड्रिव्हन डेव्हलपमेंटमुळं तिथला जो मुख्य राहणारा असतो तो बाहेर जातो. मुंबईबद्दल असा आक्षेप घेतला जातो की जशी लोकल सबब झाली तसा मूळ मुंबईकर बाहेर गेला, डोंबिवलीला गेला, वसईला गेला, विरारला गेला. हा एक भाग. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि याला दुसरा कॉन्टेक्स्ट असा पुणेसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी की जिथं आता मेट्रोला लोड नाही आहे, पण मेट्रोच्या आजूबाजूला 4 FSI दिला, जेणेकरून तिथं ट्रान्झिट बेस्ड डेव्हलपमेंट व्हावी, मोठे मोठे कॉंग्लोमरेट्स व्हावेत आणि त्याच्यामुळे मग डेव्हलपमेंट व्हावी. त्यातनं पुन्हा असा प्रश्न येतो की मग ते अफोर्डेबल होत नाही. तुमच्याकडे नवीन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट झाला की लगेच रिअल इस्टेट वाढते. आता अटल सेतूची बातमी आली, 4 दिवसात रिअल इस्टेट वाढली आणि मग तिथलं सगळं सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर बिघडतं.
तर ह्या मुद्द्याबद्दल तुमचं काय? मी ह्याला ट्रान्झिट ड्रिव्हन म्हणण्यापेक्षा ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणतो. आणि तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्ये हेच अपेक्षित आहे की पूर्ण जे ट्रान्सपोर्ट नेटवर्क आहे त्याच्यामधले काही नोड्स जे महत्त्वाच्या स्टेशनच्या भोवती आहेत तिथे FSI जास्त देणं, तिथं डेन्सिफिकेशन करणं, ते डेन्सिफिकेशन करताना अशा पद्धतीने करणं की मोकळी जागा पण तयार होईल. म्हणजे तिथं तुमचं प्लॅनिंग जे आहे ते चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, मोकळ्या जागा, रिक्रिएशनल सेंटर्स ते पण तिथं होणं अपेक्षित आहे. आणि जास्तीत जास्त लोक तिथेच राहतील. ती मिक्स डेव्हलपमेंट असेल ज्याच्यामध्ये ऑफिसेस आणि घरं हे दोन्ही एकाच ठिकाणी असेल. तो कित्येक लोकांना तर त्या घरातून म्हणजे त्या स्टेशनच्या बाहेर जाण्याची गरज पण नाही. आणि ज्यांना लागेल त्यांना पुन्हा दुसरं स्टेशन असेल त्याच्या भोवती ते ही ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट आहे. आणि ती कॉन्सेप्ट आज आपण इम्प्लिमेंट नाही करत आहोत. आपल्याला त्याला पुष्कळ वेळ आहे. आपल्याकडे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचा अर्थ स्टेशनजवळचं फक्त FSI वाढवणे आणि थोडंसं अजूनही ते मी स्पष्टच म्हणते की हे डेव्हलपर ड्रिव्हन आहे आणि ते बदलणं गरजेचं आहे. कारण दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू हॅव अ होलिस्टिक डेव्हलपमेंट जेणेकरून लोकांना म्हणजे हाँगकाँगसारखं ठिकाण आहे तिथे तुम्ही एकाच नेटवर्कवर माणसं सगळी कामं करतात दिवसभराची. म्हणजे एका स्टेशनवरून त्यांचं जवळ घर असतं, दुसऱ्या स्टेशनला मुलांची शाळा असते आणि त्याच एका स्टेशनवरच्या प्रवासात ते करू शकतात. अशी कॉन्सेप्ट आली पाहिजे. आणि त्यासाठी थोडंसं डेव्हलपर्सनी सुद्धा त्यांच्या पूर्ण म्हणजे प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या कॉन्सेप्टमध्ये थोडा बदल केला पाहिजे. तुम्ही डिमांड जास्तीत जास्त जनरेट करून आणि ह्या स्टेशनवरची जी घरं आहेत ती अफोर्डेबल असलीच पाहिजे. त्याचा साईज पण छोटा असला पाहिजे. म्हणजे तिथं जवळ जाऊन तुम्ही खूप मोठं केवळ जागेचे भाव वाढतात म्हणून तिथं लक्झरी हाऊसिंग करणं याला काही अर्थच नाही. कारण लक्झरी हाऊसमधला राहणारा माणूस ती वापरणार नाही. आपल्याला तिथं अशीच घरं निर्माण करावी लागतील जे किंवा अशी कार्यालय निर्माण करावी लागतील की जे त्याच्यात येणारी लोक त्या मेट्रोचा वापर करणार आहेत. ट्रान्झिट आणि जगात हजारो उदाहरणं अशी आहेत की ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं रस्त्यावरचं कंजेशन कमी झालं, मोकळ्या जागा जास्त झाल्या. हे तुम्ही डेन्सिटीनी तयार केल्यामुळे तिथे जास्तीत जास्त लोक स्टेशनच्या जवळ राहायला आले आणि तेच त्याचा वापर करतात. तो ट्रान्सपोर्टला पण कम्प्युटर्स मिळाले आणि लोकांचं पण कन्व्हिनियन्स झालं. आज आपण अशा जवळपास पण नाही आहोत अशा ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या. पण ही थिअरी आहे, ही कॉन्सेप्ट आहे. जगाच्या अनेक देशांनी त्याला वापर केलेला आहे आणि आत्ता ह्याच्यावर आपल्याकडे चर्चा होते आहे. आत्ताच आमचं एक जी UMI म्हणतो आम्ही त्याला मेट्रो कॉन्फरन्स, मोबिलिटी कॉन्फरन्स जी झाली त्याच्यामध्ये एक मोठं सेशन ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्ये होतं आणि सगळ्या शहरांमध्ये ही कॉन्सेप्ट आणि त्याच्यावरती चर्चा होणं, त्याच्यामध्ये समाजातल्या सगळ्या स्टेकहोल्डर्सनी भाग करणं. शासनाने साधं एक ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटची पॉलिसी काढली तर डेव्हलपर लुक्स ॲट इट इन अ व्हेरी निगेटिव्ह वे, ते होता कामा नये. बिझनेस त्यांनी त्याच्यात पण शोधला पाहिजे. परंतु तो करत असताना ज्या कारणासाठी आपण ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणतोय त्या मूळ उद्देशाला हरताळ फासता कामा नये. आणि हे सगळं ह्या नवीन मेट्रो कॉरिडॉर हे सगळी अपॉर्च्युनिटी, ह्या संधी आहे. ह्या संधी आपण ग्रॅब करायची, ती घ्यायची आहे का ती वाया जाऊन द्यायची, हा एक वेगळा विषय. आणि काही गोष्टी ह्या मार्केट ठरवतं शेवटी. आणि काही मार्केट्स आपण रेग्युलेट मुद्दामून शासन करत नाही कारण त्याचे वेगळे परिणाम होतात. परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम गोष्टी स्थिर होतात आणि ह्याच्यामध्ये कदाचित अफोर्डेबल हाऊसिंगचं मार्केट किंवा त्याच्यामधलं प्रॉफिट जेव्हा डेव्हलपर्सना दिसेल आणि त्यासाठी थोडंफार शासन इन्सेंटिवाईज करेल तर आपोआपच त्याच्याकडे बघितलं जाईल. म्हणजे आज खूप मोठी घरं बांधून खूप मोठं करून मगच मला प्रॉफिट कमावता येतो अशी जी कॉन्सेप्ट आहे. कारण मुंबईसारख्या शहरात खूप ह्यूज लक्झरी हाऊसिंगची इन्व्हेंटरी आज पडू नये आणि कदाचित ती नाही मार्केटमध्ये चालणार आहे नंतर. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये हे बदल होणार आहे त्या ट्रान्सपोर्ट नेटवर्कनी हे लक्षात घेऊनच प्रत्येकाला आपापलं प्लॅनिंग करावं लागणार आहे. ट्रान्झिशन फेजमध्ये असे थोडेसे ॲक्सिडेंट्स किंवा ह्या ॲनोमलीज तयार होतात. परंतु एव्हरीबडी विल हॅव टू बी अ बिट मोर कॉशियस, अलर्ट. आणि शासनाला किंवा लोकल बॉडीजना, राजकीय नेतृत्वाला आणि समाजातले जे काही बिझनेस कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्री आहेत, बिझनेस लीडर्स आहेत, ह्यांना पण याच्यामध्ये थोडासा पॉझिटिव्ह हे घ्यावं लागणार आहे. ट्रान्सपोर्ट आला म्हणून आपोआप गोष्टी होत नाहीत, ऑटोमॅटिक काही होत नाही. यू हॅव टू प्लॅन फॉर दॅट. यू हॅव टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट न्यू इन्फ्रास्ट्रक्चर
आणि प्लॅन इट इन सच अ वे की सिटीची होलिस्टिक डेव्हलपमेंट होईल. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यातले काही थेट प्रश्न. एक, शहराचा विकास करायचा म्हणजे तिथल्या पर्यावरणाला आणि तिथल्या नॅचरल गोष्टींना हानी पोचवावीच लागते किंवा पोचतेच, असं एक धारणा साधारणपणे आहे. तुमचं काय मत? ती धारणा थोडीशी एकांगी असं मला वाटतं. देर वॉज अ टाईम की ज्याच्यामध्ये आपण कुठलाही विकास करताना पर्यावरण हा कुठं त्याचा चर्चेमध्ये पण नसायचा. पण बराच काळ अनेक पर्यावरणवादी लोकांनी जे पॉझिटिव्ह अशा प्रकारची चळवळ चालवली म्हणा किंवा त्याच्यामध्ये खूप काम केलं, त्या सगळ्यामुळं आपण जर बघत असाल म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी प्रकल्प करताना घेतली जाणारी काळजी आणि आज घेतली जाणारी काळजी याच्यामध्ये पर्यावरणविषयक यात खूप फरक आहे. त्यामुळं त्या सगळ्याचा परिणाम म्हणून खूप मोठं रेग्युलेटरी मेकॅनिझम आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यात अवेअरनेस वाढलेला आहे. प्रत्येक प्रकल्पाला जवळजवळ आपल्याला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करावी लागते. काय प्रकारचे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन, पोस्ट कन्स्ट्रक्शन काय प्रकारची हानी पर्यावरणाला पोचू शकते, त्याला कसं मिटिगेट करायचं त्याचे प्लॅन्स करावे लागतात. आणि विशेषतः जे मोठे प्रकल्प असतात जे मल्टीलॅटरल फंडिंग एजन्सीज मदत सपोर्ट करतात किंवा यांच्यासाठी तर खूप स्ट्रिंजंट रूल्स असतात. त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास करूनच विकास होतो ही धारणा चुकीची आहे. दोन्ही गोष्टी पर्यावरणासाठी सुद्धा कधी विकास करावा लागतो लाँग टर्म याच्यासाठी आणि त्या दोन्ही गोष्टी कोएक्झिस्ट करतात, त्या एकमेकांच्या बरोबरीने चालतात आणि ते करणं आपल्याला शक्य आहे. त्यासाठी सगळ्यांनीच थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी किंवा एक लार्जर पिक्चर बघून ते करणं गरजेचं असतं. काही वेळेला यंत्रणाही या बाबतीमध्ये खूप लॅक्स असतात की कागदावरचे जे दिले ते प्रत्यक्षामध्ये तसं केलं जात नाही. आणि काही वेळेला पर्यावरणवाद्यांमध्ये जो ॲक्टिव्हिझम आहे, जो ओव्हर ॲक्टिव्हिझम आहे, ते कदाचित कधीकधी आपला मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी मूळ प्रश्नाला थोडासा बगल देऊन किंवा ह्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल ह्याची चर्चा न करता प्रकल्पाला विरोध करतात. तर ह्या दोन्ही एक्स्ट्रीम्सच्या मध्ये कुठेतरी रियालिटी आहे. जी रियालिटी आहे ती मध्ये आहे आणि ह्या दोन्हीला एक समोरासमोर बसून समजा आत्ताचं रेग्युलेटरी मेकॅनिझम पण अतिशय स्ट्रिंजंट आहे. कुठलाही प्रकल्प तुम्हाला पर्यावरणाचा ऱ्हास करून करताच येत नाही. प्रकल्प करताना पण हजारो गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये कुठे कमतरता असेल, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी कदाचित प्रकल्पामध्ये पर्यावरणासाठीचा जो खर्च आहे तो आपण अजूनही कदाचित कमी करतो, तो वाढवता येऊ शकतो. प्रकल्पाची कॉस्ट पण त्याच्यामुळे वाढू शकेल. पण ते आपण म्हणजे ती गृहीत तसं त्याची मान्यता दिली पाहिजे. यासाठी पण प्रयत्न करावे लागतील. कारण प्रकल्प करताना समजा एअर क्वालिटी तुमची खराब होते, आजपर्यंत आपण त्याच्याकडे इतकं कोणी लक्ष देत नव्हतं. परंतु आता आम्ही जे प्रकल्प करतो त्या सगळ्यामध्ये अतिशय स्ट्रिंजंट नॉर्म्स कॉन्ट्रॅक्टरवर असतात की रेग्युलर डस्टिंग करणं, अशा प्रकारचे जे फॉगिंग किंवा मिस्ट तयार करणारी मशीन वापरणं, ह्या गोष्टी पूर्वी नव्हत्या, त्या आता आलेल्या आहेत. आणि ह्याच्यात अजूनही सुधारणा करता येईल. जेवढं तंत्रज्ञान वाढेल तेवढं अजून करता येईल. ह्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आग्रह धरणं आणि त्या करून घेणं हा एक तुमच्या ॲक्टिव्हिझमचा एक पॉझिटिव्ह साईड होऊ शकते. प्रशासकीय यंत्रणांनी ह्याला केंद्रबिंदू मानणं की पर्यावरण पूरक पद्धतीनेच प्रकल्प करणं आणि ह्याच्यासाठी एक प्रत्येक कार्यालयामध्ये त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणं, प्रकल्पाच्या कामा एवढंच त्याचं तेवढंच महत्त्व वाढवणं, हे सगळं करून आपणाला दोन्ही गोष्टी एका ह्याने करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला प्रकल्प आला की प्रकल्प करणाऱ्यांनी त्याचं जस्टिफिकेशन देत बसायचं आणि जे त्याला विरोध करतात त्यांनी त्याला विरोध करायचा. ही जी आत्ताची आपली थोडीशी एक इम्पास तयार होणारी प्रोसेस आहे ना, ती कुठेतरी थांबली पाहिजे मला असं वाटतं. आणि प्रकल्प तर लागणारच आहेत. कारण प्रकल्प न करता आपण आहे तसंच जगायचं म्हणलं तरी ते पर्यावरणाला घातक आहे. आपण काही शेवटी जंगलांमध्ये जाऊन आदिवासी पद्धतीने जे सगळ्यात जास्त पर्यावरणपूरक आहे असं तर आपण आजचा आधुनिक जगामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला शहरात पण राहायचं आहे, आपल्याला सर्व सुविधा पण पाहिजेत आणि आपली लोकसंख्या किंवा शहराचं हे पण वाढत राहणार आहे. वेगवेगळे इंडस्ट्री येणार आहे आणि आपले जीवनमानही आपल्याला आधुनिक काळानुसार ठेवायचं आहे. म्हणजे तसंच जर आपण जगत राहिलो तरीही पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे मग आपल्याला दळणवळणाच्या सुविधा चांगल्या कराव्या लागतील, इतर गोष्टी कराव्या लागतील. तर हे पर्यावरण पूरक करता येतं आणि हे अनेक प्रकल्पांनी दाखवून दिलं आहे. ते करण्यासाठी सगळ्यांनी कन्सर्टेड एफर्ट्स करणं गरजेचं आहे. त्या दोन्ही एकमेकांमधला ट्रेड ऑफ आहे किंवा त्या दोन्ही एकमेकांच्या विरोधातल्या गोष्टी आहेत हे मानणं योग्य नाही होणार. सध्या प्रत्येक महानगरात दोन गोष्टी दिसतात. एक, सगळं शहर खोदून ठेवलं, एवढे सगळे प्रकल्प चालू आहेत, आणि दुसरं, सगळ्या शहरभर बांधकामं चालू आहेत.
कमी अधिक इंटेन्सिटीनं प्रत्येक महानगराबाबतीत हे बोललं जातं. अशा महानगराच्या ज्याला काय म्हणू आपण संयोजन करणारी व्यक्ती म्हणून किंवा त्या टीमचा भाग म्हणून तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे कसं बघता? जेव्हा एखाद्या आपण म्हणतो आपलं GDP वाढतोय, आपल्याकडे प्रत्येकाचंच म्हणजे ॲस्पिरेशन वाढलेलं आहे, प्रत्येकाला चांगल्या घरात राहायचं आहे, नवीन घर पाहिजे, जॉब्सची संख्या वाढतीये, नवीन लोक शहरात येत आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये त्या वाढत्या गरजांमुळे आपल्याला नवीन घरंही तेवढीच पाहिजेत, ऑफिसेस साठीच्या जागा पण तेवढ्याच पाहिजेत आणि जास्त लोक येतात म्हणून पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधाही तेवढ्याच पाहिजेत. त्यामुळं ही वस्तुस्थिती आहे की अनेक शहरांमध्ये सगळ्याच गोष्टी आणि कदाचित आपल्याला तर खूप घाई आहे आणि आपल्याला कमी वेळामध्ये खूप गोष्टी करायच्या आहेत म्हणून आपण सगळं एकदम करतोय, असं थोडंसं झालंय. ही वस्तुस्थिती आहे आणि ते टाळता येईल का हे सुद्धा आपल्याला कुठेतरी बघायला पाहिजे असं मला वाटतं. कारण सगळंच एकदम करत असेल तर लोकांच्या आयुष्यातली 7-8-10 वर्ष या सगळ्या ह्याच्यामध्ये जातात आणि कित्येक लोकांना म्हणजे अख्खी एका पिढीला हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं हे होणार ही एक नॅचरल प्रोसेस आहे. परंतु हे करत असताना जर मी म्हणलं की ते अशा पद्धतीने कसं करता येईल की जसा लोकांना त्याचा त्रास कमीत कमी होईल किंवा ह्याला काही स्टॅगरिंग करता येईल का, ह्याचं प्लॅनिंग करत असताना सगळेच प्रकल्प एकदम घेण्याची गरज आहे का, त्याला अशा पद्धतीने नियोजन करा की एक सेक्शन आपण आधी पूर्ण केला, त्याचं ऑपरेशन सुरू झालं, त्याच्यामुळे तिथला वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी झाला, मग तुम्ही दुसरा घेतला. कदाचित रिअल इस्टेट प्रकल्प करताना पण ह्याच्यामध्ये काही आपल्याला स्टॅगरिंग करता येईल का हे बघावं लागेल. पण हे करत असताना थोडा हे करणार कसं, कशाला प्रेफरन्स द्यायचा. घरांच्या बाबतीत म्हणाल तर इंडिव्हिज्युअल प्रत्येकजण आपला बिझनेस करायला आपल्याकडे त्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्याला कसं करायचं हा एक थोडासा कॉम्प्लेक्स विषय होऊ शकतो. पण तो सुटेपर्यंत जे लोक प्रकल्प करतात, सगळं शहर खोदायला लागले की त्यांनी ते म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना त्रास कमी कसं होईल आणि त्याच्यासाठी त्या प्रकल्पामध्ये त्याची कॉस्ट ही घेतली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी खूप मोठी घरं बांधतोय, एकदम लक्झरी हाऊसिंग आहे, एक एक घर कोट्यावधी रुपयाचं आहे, परंतु कन्स्ट्रक्शन करताना मी ती साईट चांगली ठेवण्यासाठी किंवा त्याचा बाहेरच्यांना त्रास होऊ नये म्हणून जो खर्च करावा लागतो तिथे मात्र मी खूप कंजूषपणा करणार, हे चालणार नाही. त्यामुळे आज ॲटलिस्ट शासनाला हे बघावं लागेल की हे सगळे प्रकल्प करत असताना पूर्ण साईट कव्हर होते की नाही, त्याच्यासाठी जे काही हे बांधायचे त्याचा वॉल वगैरे हे सगळं बघावं लागेल. त्यासाठीची रेग्युलेटरी यंत्रणा चांगल्या कराव्या लागतील, सेन्सिटायझेशन लोकांचं करावं लागेल, ट्रेनिंग्स घ्यावे लागतील. आता मेट्रोमध्ये जेव्हा आम्हाला माहिती होतं की एवढं सगळं करायचं आहे तर आम्ही जवळजवळ 3-3, 4-4 वर्कशॉप्स आम्ही कॉन्ट्रॅक्टर्सचे घेतले त्यावेळेला की हे जे शी इंडिकेटर ज्याला म्हणतात म्हणजे सेफ्टी, हेल्थ आणि एन्व्हायरमेंट किंवा OHC म्हणतात आजकाल, तर ह्या सगळ्या इंडिकेटर्सचं त्यांनी कसं काटेकोर पालन केलं पाहिजे. कारण आपल्या कॉन्ट्रॅक्टरना पण सवय नसते. ह्याचे आम्ही लिटरली 3 दिवसात 3 म्हणजे वर्कशॉप्स घेतले. त्यात मी स्वतः पूर्ण वेळ प्रेझेंट असायचे जस्ट टू इम्प्रेस अपॉन देम की हाऊ इम्पॉर्टंट इट इज. आणि म्हणून मुंबई मेट्रो 3नी सुरुवातीला आमचे कॉरिडॉर म्हणजे बॅरिकेड्स असतील किंवा हे सगळे एन्व्हायरमेंटल इंडिकेटर्स आहेत, एअर क्वालिटी नियंत्रणात ठेवणे, नॉईज क्वालिटी नियंत्रणात ठेवणे, धुळीचं व्यवस्थापन, त्यानंतर जे आम्ही व्हील वॉशिंग प्लांट्स आमचे तेव्हापासून आमच्या प्रत्येक साईटवर आहेत. कुठलाही ट्रक घाणेरडे हे घेऊन बाहेर जाणार नाही आणि त्याला आम्ही तंतोतंत त्याचं पालन केलं. आणि ते करण्यासाठी ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरपासून लेबररपासून प्रत्येकाची हजारो ट्रेनिंग्स त्यावेळेला आम्ही केली आणि त्याचं एक महत्त्व त्यांना आम्ही पटवून दिलं. आणि आज हे इतर सगळ्या प्रकल्पामध्ये फॉलो होतं. कारण जे बॅरिकेड्स आम्ही मेट्रो 3नी आणले त्यावेळेला 2015-16 ते आज सगळीकडे तुम्हाला त्याचं रेप्लिकेशन झालेलं दिसतं. तर ह्या गोष्टी आहेत त्या सहजासहजी होत नाही, त्याला तुम्हाला लोकांना त्याची जाणीव करून द्यावी लागते. परदेशामध्ये अशा पद्धतीने एवढी कामं होऊन सुद्धा त्याचा बाहेर वातावरणावर परिणाम होत नाही किंवा लोकांना त्रास होत नाही, अशा प्रकारे करता येतं. आणि असं असेल तरच तो प्रोजेक्ट अलाउ केला पाहिजे, नाहीतर मग तोपर्यंत तो प्रोजेक्ट थांबवला पाहिजे. शेवटचा प्रश्न, हे सगळं खूप पॉलिसी ड्रिव्हन आहे एकतर आणि सगळ्यांना माहीत असणं पण अपेक्षित नाही. रोजच्या जगण्यात ऑफिसला जाऊन जगण्याचे प्रश्न सोडवायचे का, आता हे यांचं असं चालू आहे, यांचं तसं चालू आहे, फार फार तर पेपरात 2-3 कॉलम बातमी बघणं, टीव्हीवर बघणं, कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर त्या सामान्य माणसाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. तुमच्या हे सगळं आता तुम्ही 15 वर्ष मुंबईत MMRDA आणि इथं पासून सगळी कामं करत आलाय, काय अपेक्षा असतात नागरिकांकडनं की
इतकं सहकार्य मिळालं किंवा असं झालं तर हे फार भारी होईल? नाही, मला कुठलंही एकांगी सहकार्य नागरिकांकडून मला अपेक्षितच नाहीये. कारण तुम्ही म्हणता तसं मुंबईसारख्या शहरात तर प्रत्येकाचेच इतके जास्त स्वतःचे वैयक्तिक प्रश्न असतात रोजच्या जाण्याचा. परंतु माझं दुसरी अपेक्षा माझी अशी आहे की जी प्रकल्प करणाऱ्या यंत्रणा असतील त्यांनीच पहिल्यांदा नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नागरिकांना गोष्टी समजावून सांगितल्यानंतर मग माझी नागरिकांकडून अपेक्षा राहते की मग तो ट्रस्ट जो आहे त्या यंत्रणांमधला तो त्यांनी ठेवला पाहिजे. अनेक वेळा गव्हर्नमेंट यंत्रणा काम करत असताना खूप ट्रस्ट डेफिसिट खूप असतो आणि एक निगेटिव्हिटीनीच सगळ्या गोष्टी सुरू होतात की अरे इथे काही नको आहे, आमच्याकडे नको, तुम्ही आला तर हे जाणारच नाही, हे तुम्ही असंच काम करणार. तर ही जबाबदारी दोन्ही बाजूनी आहे. काम करणाऱ्या यंत्रणांनी लोकांपर्यंत पोचणं, त्यांना ट्रान्सपरंटली माहिती देणं, किती काळ आपण काम करणार आहोत, काय होणार आहे, त्याचा त्यांना त्रास काय होणार आहे हे आधी सांगणं आणि ते करत असताना हा त्रास कमीत कमी करण्यासाठी आम्ही काय करतोय हे सांगणं. आणि एकदा हे कळल्यानंतर आणि त्या यंत्रणेने तसं काम केल्याचं एक हे दाखवल्यानंतर मग नागरिकांनी त्याच्यासाठी सहकार्य करणं आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लिटिगेशन न करता ज्यांनी वेळ जातो तुम्ही चर्चेतनं पण प्रश्न सोडवू शकता. कित्येक आमच्या अशा साईट्स आहेत. आता कप परेड आहे, सुरुवातीला तिथल्या नागरिकांनी सतत प्रत्येक गोष्टीला कोर्टात धाव घेतली, आमचा बराचसा वेळही गेला. पण कालांतराने त्यांच्याही लक्षात आलं आणि मग एक ज्याला आपण कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म म्हणतो की त्यांनाही आम्ही आमच्या साईटवरती यायला अलाव केलं. काही गोष्टी त्यांना जिथे शंका असायच्या खूप आणि तिथे खूप जास्त जागरूक नागरिक आहेत तर ते प्रत्येक वेळेला मग त्या साईटवरही कोणीतरी चांगलं कम्युनिकेशन करणारी व्यक्तीच्या ते संपर्कामध्ये राहून त्यांना त्याची माहिती देणं हे आम्ही सगळं केलं. पण काही वेळा नागरिकांचा ॲक्टिव्हिजम ही थोडासा जास्त होतो, अपेक्षा खूपच जास्त असतात जे त्या प्रकल्पामध्ये नसतात. त्याला थोडंसं त्यांनी टोन डाऊन करावं आणि जी माहिती आहे जिथे खरंच अडचणी आहेत तिथे यंत्रणांनी सुद्धा त्या अडचणी अक्रॉस द टेबल बसवून चर्चा करून त्यातनं मार्ग काढण्याची एक यंत्रणा तयार करणं आणि त्या यंत्रणेला नागरिकांनी प्रतिसाद देणं ही मला असं वाटतं अपेक्षा आहे. आणि काही वेळेला सहकार्य जर जेवढं चांगलं होईल तेवढे प्रोजेक्ट फास्ट कंप्लीट होतात. पण त्याच्यामध्ये खूप अडथळे आले तर विलंब तर होतोच होतो. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढतो आणि नागरिकांची सुविधा सुद्धा तेवढा काळ ती लांबते. त्यामुळं काही असे जर फोरम ठेवले की ज्याच्यामध्ये चर्चेने प्रश्न होणं, टोकाची भूमिका न घेणं, कारण शासनाला शेवटी लार्जर गुडचा विचार करावा लागतो आणि आपण वैयक्तिक नागरिक म्हणून आपण फक्त आपल्या चांगले किंवा आपलं जे वेलफेअर आहे त्याचा विचार करतो कारण ती नॅचरली आणि ते साहजिक आहे. परंतु शासनाला खूप मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे दोन्हीच्या या मर्यादा विचारात घेऊन सतत कुठेतरी सुवर्णमध्य साधण्याची भूमिका ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते जर तसं सहकार्य नागरिकांकडून मिळालं तर प्रकल्प खूप जास्त लवकर पूर्ण होते. शेवटचा प्रश्न एका मिनिटात उत्तरासाठी, काहीसा पर्सनल आहे. बदलत्या मुंबईच्या महत्त्वाच्या शिल्पकारांपैकी तुम्ही एक आहात. आधी MMRDA होता, त्यावेळी वेगवेगळी कामं झाली, आता मुंबई मेट्रो होते की जी जनरेशनल चेंज करणार आहे. अशावेळी तुमचं वैयक्तिक फिलिंग काय आणि येथून पुढं मुंबईत काय व्हायला हवं असं तुम्हाला मुंबईचे एक अधिकारी म्हणून वाटतं? मी स्वतः मुंबईला गेली 15-20 वर्ष बघते आणि मुंबईमध्ये हे होणारे बदल पॉझिटिव्ह आहेत. पण जर तुम्ही म्हणता तसं आहे की त्याच्यामुळं काही लगेच तुमच्या ह्याचा वेग वाढला आहे असं नाही आहे, नवीन प्रश्नही निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मला प्रकल्प आत्ता जे हाती आहेत जे सगळे मोठे आहेत आणि इतके मेगा प्रोजेक्ट आपण आधी केले नव्हते पण आता मात्र ते लवकरात लवकर पुढच्या एक 5 ते 7 वर्षामध्ये पूर्ण व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि ते होऊ शकतात. आणि ते पूर्ण झाल्यानंतर मुंबई ही खूप बदललेली असेल कारण त्यांचा वाहतुकीचा प्रश्न हा बऱ्यापैकी ह्या सगळ्या प्रकल्पातून, कारण खूप रोडचं चांगलं नेटवर्क आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचं चांगलं नेटवर्क यातून सुटेल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मुंबई शहराने इतर ज्या गोष्टी आहेत नागरी सुविधांच्या, ज्याच्यामध्ये ओपन स्पेसेस, मुख्यतः रिक्रिएशनल स्पेसेस, मुंबई शहर हे लिनियर आहे आणि त्याच्यामध्ये 3 भागामध्ये त्याची विभागणी झाली आहे आणि कित्येक सुविधा अशा आहेत की त्या सिटीमध्ये आहेत पण सबर्बमध्ये नाही आहेत, सबर्बमध्ये आहेत पण सिटीमध्ये नाहीत आणि लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. अशा वेळेला ह्याच्या पुढच्या काळामध्ये मुंबईच्या या नागरी सुविधा ह्या जास्तीत जास्त चांगल्या आणि अगदी वर्ल्ड क्लास व्हाव्यात. थोडंसं वॉकेबिलिटी मुंबई शहराची वाढली पाहिजे, पेडेस्ट्रियन मुवमेंट ही जास्त चांगली व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती थोडा भर दिला पाहिजे आणि कदाचित मग आपण भविष्यामध्ये कंजेशन टॅक्स किंवा काही एरिया हे फक्त पेडेस्ट्रियनसाठी ठेवणं जे इतर शहरांमध्ये असतं, हे सगळं करणं आपल्याला शक्य होणार आहे आणि ते लवकरात लवकर मुंबईमध्ये व्हावं असं मला वाटतं. आणि ती संधी हे सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 5 ते 7 वर्षात मिळेल. त्यानंतर आपण ह्याचं नियोजन कसं करू जागांचं आणि
सामान्य माणसांसाठी जास्तीत जास्त एक ओपन स्पेसेस आणि रिक्रिएशनल स्पेसेस मिळणं हे आपण कसं वाढवू शकू आणि इतर सुविधा त्याच्याकडे माझं लक्ष राहील असं मला वाटतं. मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप सविस्तर उत्तरं दिलीत जी माझ्यासारख्याला मुंबई बाहेरही पडतात आणि मुंबईतल्यांनाही काहींना पडत असतील. तुमचे पुन्हा एकदा आभार. परत परत भेटू, पण आज इथंच थांबू. धन्यवाद. धन्यवाद.